औद्योगिक प्रदूषणामुळे घुग्गू शहराची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांचा श्वास अक्षरशः गुदमरू लागला आहे। हवेत पसरलेला विषारी धूर, रस्त्यांवरील धुळीचे ढग आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत। बायपास मार्ग उपलब्ध असतानाही जड वाहनांचा गावातून सुरू असलेला मुक्त संचार, म्हातारदेवी रोडवरील धुळीचे प्रदूषण, वाढते अपघात आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष या सर्व बाबींमुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे। महिना अखेरपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। घुग्गुसवासियांतर्फे एक प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर कोल्हे इथे उभा आहे आणि माझ्याबरोबर सर्व आमच्या सोच संस्थेचे, व्यापारी संघटनेची आणि गणेश मंडळाचे आणि गावातली बरीचशी प्रतिष्ठित मंडळी इथे उपस्थित झालेली आहे। त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो। गेल्या 2 महिन्या अगोदर आम्ही आपलं निवेदन या गावाच्या परिस्थितीबद्दल घेऊन इथे आलो होतो आणि त्यावर काय कारवाई झालेली आहे हे विचारण्यासाठी आपल्या सर्वांतर्फे आज आम्ही इथे जमलो आहोत। आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय जनप्रतिनिधी, नगराध्यक्ष महोदया आणि उपनगराध्यक्ष आणि या गावचे CO साहेब, चीफ ऑफिसर, त्यांच्याबरोबर सुद्धा बरीच चर्चा झाली। काही त्या चर्चेमधून बरंच काही निष्फळ झालेलं आहे असं आज तरी मला वाटतं आहे आणि मी अशी आशा सुद्धा करतो आहे त्यांच्याकडून, कारण आम्ही त्यांना सर्वांना निवडून दिलेलं आहे, त्यामुळे आमचे प्रतिनिधी ते आहेत आणि आमचे मुद्दे, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी समोर येणं खूप आवश्यक आहे। हे कुठल्या पक्षाचं काम नाही, सर्व पक्षांच्या प्रतिनिधींकडून ही अपेक्षा आहे आणि त्यामुळे बऱ्याच आशा घेऊन आज आम्ही इथे आलो आहोत। आपल्याला सर्वांना माहीत आहे की घुग्गूसचं सर्वात मोठं जर विदारक सत्य असेल तर हे प्रदूषण आहे आणि आपलं गाव पूर्वीपासनं गेल्या 60-70-100 वर्षापासून कोळसा खाणींनी, सिमेंट मिल्सनी वेढलेलं होतं। परंतु आपण सर्वांना हे माहीत आहे, जी सिनियर मंडळी आहे गावातली, ते पासून आजपर्यंत सर्वांना हे माहीत आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये या गावाचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि ते कितीतरी पटींनी वाढलेलं आहे आणि जे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे। हा नुसता जिव्हाळ्याचा प्रश्न नाही, हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। एक डॉक्टर म्हणून मी अधिकारवाणीने हे सांगू शकतो की गेल्या 2-2.5 वर्षापासनं जी धूळ ह्या सर्व गिरण्या ओकत आहेत, तर त्याच्यामुळे लहान मुलांपासून 1 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत त्यांच्या आजारांमध्ये वाढ झालेली आहे। कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांमध्ये वाढ झालेली आहे, TBमध्ये वाढ झालेली आहे, न्यूमोनियामध्ये वाढ झालेली आहे, श्वसनाचे जितके काही रोग आहे, सर्व प्रकारचं माहेरघर म्हणून आज आपण घुग्गूसला ओळखू शकतो। म्हणजे प्रत्येक गावाची ओळख कुठल्या तरी चांगल्या कारणासाठी होत असते। मुंबईची ओळख आहे, नागपूरची ओळख आहे, चंद्रपूरची ओळख आहे, चंद्रपूरची ओळख कमीत कमी ताडोबामुळे आहे। आज आमच्याजवळ अभिमानाने सांगण्यालायक काय आहे हे सांगा। माझा तुम्हाला प्रश्न आहे, सर्व नागरिकांना, जर दुर्दैव हे आहे की आमच्याजवळ अभिमानाने सांगण्यालायक आज काहीच नाही आणि जर ते मिळवायचं असेल तर आपल्याला शांततेने का होईना लढा द्यावा लागेल आणि हा लढा समोर नेण्यासाठी आम्हाला कोणाच्या राजकारणात पडायचं नाहीये, कोणालाच पडायचं नाहीये, राजकारणाशी आमचं घेणं नाहीये। परंतु प्रदूषण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो प्रत्येक नागरिकाशी संबंधित आहे। म्हणून मी इतकी कळकळीने विनंती करतो की आज 50 लोक आले असतील आमच्याबरोबर, उद्या 500 नक्कीच आले पाहिजे आणि यांना आम्ही एक मर्यादा आखून देणार। मी असं म्हणत नाही की आमच्या 10 मागण्या आहेत त्यापैकी सर्वच मागण्या ते पूर्ण करू शकतील, कारण त्यांची काही मर्यादा आहेत, आम्हाला समजतं ते, आम्ही मूर्ख नाही आहोत। परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला मूर्ख समजू नये किंवा त्यांनी आम्हाला एक वेळ निभावून नेण्याची ही संधी म्हणून याला घेऊ नये, ज्याला आपण मराठीत हलक्यात घेऊ नये असं म्हणतो, तर तसं घेऊ नये, कारण यापुढे आम्ही चूप बसणार नाही। आम्ही आमचे होमवर्क करत राहू, पुढे काय करायचंय ते ठरवू आणि 1 महिन्याच्या, हा महिन्याच्या शेवटपर्यंत यातल्या कमीत कमी अर्ध्या मागण्या आमच्या पूर्ण, ज्या आणि वाजवी आहेत, ज्या ते पूर्ण करू शकतात
अर्ध्या मागण्या ठीक आहे, त्याला थोडा वेळ लागेल, पण त्या अर्ध्या मागण्या तरी जोपर्यंत पूर्ण होत जर नसतील तर मग आम्ही आमचं जन आंदोलन उभारू आणि त्याची पूर्ण जबाबदारी या प्रशासनावर, नगराध्यक्षांच्या सर्व जनप्रतिनिधींवर, इथल्या सगळ्या नेत्यांवर ती जबाबदारी राहील, हे मी आपल्याला सांगू शकतो.